आज बनवलेलं आहे भरलेलं वांग। भरलेलं वांग बनवायचं असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। खूप छान पद्धतीने आणि मस्त टिप्स सहित मी हे वांग बनवलेलं आहे, भरलेली वांगी। अगदी छोट्या साईजची वांगे तर आणि व्हिडिओ ही छोटा आहे तर तुम्ही न स्किप करता पूर्ण पहा। नमस्कार मंडळी, आज आपण वांग्याचं भरीत बनवूया। भरलेली वांगी, वांग्याचं भरीत म्हटलं म्हणजे भरलेली वांगी बनवत आहे। तर वांगी बघा ही छोट्या आकाराची आहेत, 1/2 किलो आहेत वांगी आणि अशी मध्येच असे 4 कट करून घेतलेत बघा अशा पद्धतीने। म्हणजे कसं आहे की त्यामध्ये मसालाही भरला जातो आणि कीड असेल ते पण आपल्याला कळलं जातं, म्हणून अशा पद्धतीने चीर करून घ्यायचे आणि देठाखालचा भाग असा एवढा काढून घ्यायचा आहे। आणि ही पाण्यामध्ये मी घालून घेतलेत कारण काळी पडू नये म्हणून। एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, एक अर्धी वाटी एवढा। ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा चालला जाईल, कारण दाण्याची कूट घालायची। तर दाण्याची कूट 3 चमचे घेतलेली आहे आणि त्यामध्ये नारळ नसेल तर दाण्याच्या कूटमध्ये पण तुम्ही करू शकता। गूळ घेतलेला आहे, वांगी कडवट असतात म्हणून थोडा टेस्ट साठी मी गूळ वापरते, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तर काही हरकत नाही। हिरवी मिरची एक बारीक चिरलेली, गरम मसाला अर्धा चमचा, धने जिरे पूड अर्धा चमचा, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार घ्यायचंय, हळद पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, घरगुती मसाला आणि कोथिंबीर। अगदी बेसिक मसाल्यामध्ये आणि अगदी टेस्टी असं हे वांगे भरलेलं वांग ह्यामध्ये होते। तर आता मी साहित्य इतकं घेतलेलं आहे। आता रेसिपीला सर्वप्रथम आपल्याला एक मोठ्या बाउल मध्ये हे सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि कांदा वगैरे सगळं। आता मी पहिला कांदा घालून घेते, नारळाचा चव, ओल्या नारळाचा, दाण्याची कूट, गरम मसाला, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, गूळ, मीठ, कोथिंबीर, 1 चमचा बेसनही घालायचंय। मी बोलायचे विसरले, कारण बेसनने ना थोडं बाइंडिंग पण मस्त येते आणि मसालाही व्यवस्थित भरला जातो। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, मसाला अगदी मस्त असा एकजीव असा मिक्स करून घ्यायचे। कांद्यामध्ये पाणी नाही घालायचे, कांद्यामधलं पाणी सुटलं जातं। मंडळी बघा मसाला मस्त असा मिक्स झालेला आहे बघा, आणि 1 चमचा बेसन घातल्याने ना मसाला पण मस्त एकदम चिकट असा झालेला आहे, म्हणजे व्यवस्थित भरला जाईल। आता हा आपण वांग्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने, 4ही साईडनं असं, दोन्ही साईडनं असं घालायचंय आणि व्यवस्थित असं त्याला बंद करून घ्यायचंय बघा, अगदी मस्त असं बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचे। आता मी अशा पद्धतीने सगळी वांगी भरून घेते अशा पद्धतीने। बघा मंडळी 1/2 किलो वांगी होती आणि अंदाजाप्रमाणे जे साहित्य घेतलं होतं ते परफेक्ट झालं, ना कमी ना जास्त, व्यवस्थित वांग्यामध्ये भरले। कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये ही आता ही भरलेली वांगी आहेत ना ती सोडून द्यायची तेलामध्ये। तेल मी 2 चमचे घातले बघा। आता वांगी घालून घेऊया आणि याला नंतर मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे, सगळे असे घालून घ्यायचे। आता ह्यावर झाकण ठेवायचंय आणि अगदी 2-3 मिनिटांनी असं काढून पलटून घ्यायचे। बघा मंडळी झाकणाला बघा पाणी सुटलेलं आहे, म्हणजे बघा कशी मस्त झालेली आहेत बघा वांगी। आता मी पलटून घेत आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि असेच माझे व्हिडिओ येतात तेही पाहायला विसरू नका। आता ह्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि असे 2-3 वेळा असं सगळ्या बाजूनी शिजेल असं पलटत जायचंय मंडळी बघा। आणि आपल्याला ही ना मंद आचेवरच शिजवायची, कारण आपण ह्यामध्ये पाणी घातलेलं नाही, फक्त तेलावर आपल्याला ही भरलेली वांगी करून घ्यायची। तर बघा मस्त अशी अगदी मऊसूद होत चाललेली आहेत बघा,
आता अजून अगदी 5 मिनिटांमध्ये अशी मंद आचेवर ठेवली ना की ही व्यवस्थित एकदम मऊ होतील. वांग व्यवस्थित शिजलेलं आहे, पण हा देठाखालचा भाग आहे ना तो थोडा शिजायला वेळ घेतं, तर त्याला असं पलटत राहायचं. म्हणजे असं वरचा भाग आहे ना देठाखालचा तो असं खाली करत जायचं, म्हणजे तोही व्यवस्थित शिजला जाईल. बघा मंडळी, भरलेलं वांग आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आणि थोडं कोथिंबीरने गार्निश करूया. थोडीशी कोथिंबीर घालूया वरून. आणि बघा मंडळी, भरलेलं वांग तयार झालेलं आहे. मंडळी, कशी वाटली रेसिपी भरलेल्या वांग्याची ती मला कमेंट्स करून सांगा.